करतो एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं। उद्या पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असल्याचं अंजली दमन यांनी म्हटलंय। तर पुरावे दाखवल्यानंतर फडणवीस आणि अजित पवार मुंडेंची पाठराखण करणार नाहीत असं सुद्धा दमन या म्हणाल्यात। पुरावे भगवानगडावर नेणार आहेत असं सुद्धा यावर त्या म्हणालेल्या आहेत। मुंडेंचा राजीनामा यानंतर मागणार असल्याचं दमन यांनी म्हटलंय। तर मुंडेंचा राजीनामा होईपर्यंत देशमुखांना न्याय मिळणार नाही अशी ही ग्वाही या ठिकाणी अंजली दमन यांनी दिली। उद्या जी प्रेस कॉन्फरन्स मी घेणार आहे त्याच्यात इतका मोठा खुलासा आहे तो आणि इतका दडदडीतपणे केलेला खुलासा आहे तो, तर त्याच्यानंतर मला वाटत नाही की मुख्यमंत्री काय किंवा अजित पवार काय कोणीही त्यांची पाठराखण करू शकणार नाही। आणि हे पेपर झाल्यानंतर मी हे भगवानगडावर कदाचित स्वतः घेऊन जाणार आहे आणि ते सुद्धा मी दाखवणार आहे की आता ह्याला तुम्ही काय म्हणाल असं, आणि गडाने तरी त्यांचा आता राजीनामा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करणार आहे। प्रचंड मोठा दबाव सगळ्यांवरच आहे असं मला वाटतंय, म्हणूनच मी हे प्रकरण का लावून धरतीये, कारण जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही। आणि हा इतका मोठा हत्याकांड जो महाराष्ट्रात घडलाय त्याच्यात जर देखील न्याय झाला नाही, आणि का तर धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे अगदी जवळचे मित्र आणि अजित पवार यांच्या पक्षातले त्यांचे जवळचे मित्र, म्हणून जर कारवाई होत नसेल तर या दोघांनाही माझा निरोप आहे आणि ठणठणीत असा निरोप आहे की मित्रता तुम्ही निभावायची नसते। तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि एका पक्षाचे अध्यक्ष आहात, आणि जो पण माणूस इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असेल, दहशत करत असेल, अख्ख्या लोकांना चिरडून टाकत असेल, अशा माणसाला त्या पदावर राहता कामा नये आणि त्याचा राजीनामा घेतला पाहिजे।